हॅलो, आज आपण एरर फंक्शन बघणार आहोत. एरर फंक्शन is a integral which is defined by error function of x and the complementary error function of x. These are the standard integral defined by 2 by root pi 0 to x e raised to minus u square d. आता या ठिकाणी एरर फंक्शन ऑफ एक्स आणि एरर फंक्शन कॉम्प्लिमेंट ऑफ एक्स, इथे एक्स काही पण असू शकतो. समजा तुम्ही 5 घेतला तर इकडे 0 to 5 येणार, इकडे n घेतला तर इकडे 0 to n येणार. म्हणजे इथे जो काही नंबर असेल तोच नंबर इकडे रिपीट होतो. आणि कॉम्प्लिमेंटरी काय होईल, त्याच्या उलट 0 to x आहे तर इथे x to इन्फिनिटी येईल. म्हणजे इथे जर c असेल, c स्टँड फॉर कॉम्प्लिमेंट, तर कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शन मध्ये ह्या नंबर पासून ते इन्फिनिटी पर्यंत जातो. म्हणजे समजा इथं 5 असेल तर इथे असेल 5 to इन्फिनिटी, इथे 10 असेल तर 10 to इन्फिनिटी. बाकी फंक्शन तुम्ही कोणत्याही फॉर्म मध्ये घेतलं तरी चालेल. ई रेस टू मायनस यू स्क्वेअर डी यू च्या जागी तुम्ही ई रेस टू मायनस कोणताही व्हेरिएबल पुट करा, मायनस टी स्क्वेअर डी टी तरी चालेल. ओके, आता ह्या दोन डेफिनेशन आहे. एक्झाम्पल बघूयात. प्रूव्ह दॅट 1/x d by d error function complement of ax equals to minus 1 d by dx of error function of ax. आता इथे डिफरन्शिएशन दिलेलं आहे कॉम्प्लिमेंटचं आणि एरर फंक्शनचं. तर त्यासाठी आपल्याला आधी एरर फंक्शन कॉम्प्लिमेंटची डेफिनेशन आणि एरर फंक्शनची डेफिनेशन लागेल. तर युजिंग द डेफिनेशन ऑफ एरर फंक्शन अँड द कॉम्प्लिमेंट इथे लिहूयात आपण. वी नो एरर फंक्शन ऑफ ax इक्वल्स टू, त्याच डेफिनेशनचा वापर करून आपण लिहिणार आहोत 2/√π. इथे बघा 0 पासून घ्यायचं, इथे जो काही नंबर असेल तो दॅट इज a इंटू एक्स ई रेस टू मायनस यू स्क्वेअर इंटू डी यू. नंतर एरर फंक्शन कॉम्प्लिमेंटची डेफिनेशन सुद्धा आपण लिहून घेऊ. एरर फंक्शन कॉम्प्लिमेंट ऑफ ax इक्वल्स टू 2/√π. आता कॉम्प्लिमेंट असल्यामुळं इथं ax पासून स्टार्ट करायचं इन्फिनिटी पर्यंत, ax टू इन्फिनिटी, बाकी फंक्शन ॲज इट इज. ओके, आता आधी लेफ्ट हँड साइड फाइंड आउट करू आणि मग राईट हँड साइड. 1/x d by dx of error function complement of ax. So d by da of error function complement of ax. आता ह्या ठिकाणी आपण जी डेफिनेशन वापरली एरर फंक्शन कॉम्प्लिमेंट ऑफ a इंटू एक्स इथे लिहिली बघा, ती पुटअप करूयात. त्यानंतर इथे डी बाय डी ए जर मध्ये अटॅच केला आणि 2/√π ला जर बाहेर ठेवलं, सो इट इज 2/x इंटू √π बाहेर ठेवूयात आणि आतमध्ये घेऊ d/da ऑफ ax टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस यू स्क्वेअर डी यू. आता ह्या ठिकाणी बघा इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह सोबत आलंय. सो वी आर अप्लाइंग dy as रूल नंबर 2. वाय रूल नंबर 2? कारण तुमच्या लिमिट इंटिग्रेशनचे जे लिमिट आहे ते व्हेरिएबल फॉर्म मध्ये आहेत, म्हणून आपण ह्या ठिकाणी रूल 2 वापरतोय, डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइनचा रूल 2. ओके, सो नाव बाय युजिंग DUIS रूल 2, याच रूलला आपण लेबनिझ रूल सुद्धा म्हणतो. तर रूल 2 कसा वापरायचा आहे बघा. 2/√π तसाच, 2/x√π तसाच, टू अपॉन x√π ॲज इट इज. त्यानंतर आतमध्ये जो डी बाय डी एक्स आहे तो इंटिग्रेशनच्या मध्ये जाऊन डावा बनतो. सो डी बाय डी एक्स आतमध्ये जाऊन डावा झाला
बाकी सगळं ॲज इट इज चेक करा. हा जो डी बाय डी एक्स आहे, सॉरी डी बाय डी ए, हा जेव्हा इंटिग्रेशनच्या मध्ये जातो तेव्हा बनतो डॅबा बाय डॅबा ए. इथे डॅबा बाय डॅबा ए बनतो तो. ओके. आता पुढच्या दोन टर्म कशा घ्यायच्या आहेत रूल 2 मध्ये, तर प्लस प्लस काय, तर डॅबा बाय डॅबा एच्या जागी आता इथे आपण फक्त डेरिव्हेटिव्ह घेणार डी बाय डी ए. डी बाय डी ए ऑफ अप्पर लिमिट इंटू फंक्शन मध्ये अप्पर लिमिट मायनस डी बाय डी ए ऑफ लोअर लिमिट इंटू फंक्शन मध्ये लोअर लिमिट. ओके, हा झाला तुमचा डीओएस रूल 2. एकदम सोपा आहे. डी बाय डी ए मध्ये गेला डॅबा बाय डॅबा ए झाला, नंतर प्लस डी बाय डी ए ऑफ अप्पर लिमिट अँड डी बाय डी ए ऑफ लोअर लिमिट इंटू फंक्शन मध्ये अप्पर लिमिट इंटू फंक्शन मध्ये लोअर लिमिट. तर अशा प्रकारे आपण डीओएस चा रूल 2 वापरतो. आता याला फक्त सिम्प्लिफाय करूयात. आता ऑब्झर्व करा, डॅबा बाय डॅबा ए ऑफ ई रेज टू मायनस यू स्क्वेअर, याच्यामध्ये जर ए ची टर्मच नाही घेता पूर्णपणे कॉन्स्टंट झाला, द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट विल बी 0. मग इथं पूर्णपणे 0 येऊन जाईल आणि 0चं इंटिग्रेशन 0, पूर्ण टर्म 0 झाली. प्लस ई रेज टू मायनस इन्फिनिटी 0 असल्यामुळे सेकंड टर्म सुद्धा 0 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ ए एक्स विथ रिस्पेक्ट टू ए विल बी एक्स. इकडे एक्स येऊन जाईल आणि पॉवर जर ओपन केला इकडे तर आपल्याला मिळेल ई रेज टू मायनस ए स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. आता ह्या ठिकाणी हा जर मल्टिप्लाय करून दिला दोन्ही टर्म्स, तो एक्स आणि एक्स कॅन्सल होईल, मायनस पुढे घेतला 2 ई रेज टू मायनस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय रूट पाय. हे झालं तुमचा लेफ्ट हँड साईड. सिमिलरली आपण फाइंड आउट करूयात RHS. RHS मध्ये काय दिलंय, 1/a डी बाय डी एक्स ऑफ एरर फंक्शन, 1/a डी बाय डी एक्स ऑफ एरर फंक्शन a इंटू एक्स. ओके, नाव -1/a तसाच एरर फंक्शनची डेफिनेशन पुटअप करूयात. डी बाय डी एक्स ऑफ एरर फंक्शन ऑफ ए एक्स विल बी 2 बाय रूट पाय इंटू zero to ax into e raised to minus u square du. एक लक्षात ठेवायचं, इथे जर फक्त एरर फंक्शन असेल तर 0 पासून ह्या नंबर पर्यंत घ्यायचं किंवा ह्या टर्म पर्यंत घ्यायचं. 0 पासून जी काही टर्म इकडे प्रेझेंट असेल दॅट टर्म इज अ अप्पर लिमिट, आणि इकडे जर कॉम्प्लिमेंट असेल तर ह्या टर्म पासून इन्फिनिटी पर्यंत. ओके, आता जसं आपण रूल 2 मगाशी मागच्या टर्म मध्ये वापरला LHS मध्ये, इथे सुद्धा तेच करणार आहे. 2 बाय रूट पायला बाहेर ठेवूयात. 2 बाय रूट पाय जर बाहेर गेला तर आपल्याला मिळेल सो -1/a तसाच आणि 2 बाय रूट पाय तसा, सो -2/a रूट पाय तसाच, आणि आतमध्ये असेल डी बाय डी एक्स ऑफ इंटिग्रेशन, आतमध्ये येईल डी बाय डी एक्स ऑफ इंटिग्रेशन. सिमिलरली अप्लाय रूल 2 हिअर. रूल 2 वापरायचा आहे. 2/a रूट पाय डी बाय डी एक्स मध्ये गेला, डाबा बनतो डी बाय डी एक्सचा डाबा बाय डाबा एक्स. आता पुढच्या दोन टर्म कशा घ्यायच्यात बघा. इथे डी बाय डी एक्स आहे, देअरफॉर इथे पण आपण लिहिणार डी बाय डी एक्स ऑफ अप्पर लिमिट दॅट इज a इंटू एक्स इंटू फंक्शनच्या यू मध्ये अप्पर लिमिट दॅट इज ई रेज टू मायनस ए एक्स स्क्वेअर मायनस डी बाय डी एक्स ऑफ लोअर लिमिट
इंटू फंक्शनच्या यू मध्ये लोअर लिमिट. तर अशा प्रकारे आपण रूल 2 वापरला बघा इथे सुद्धा. दुसरी आणि तिसरी टर्म ध्यानात ठेवा कशी करायची बघा. बाहेर जो टर्म असतो डी बाय डी एक्स तो अप्लाय करायचा. डी बाय डी एक्स ऑफ अपर लिमिट फंक्शनच्या यू मध्ये अपर लिमिट मायनस डी बाय डी एक्स ऑफ लोअर लिमिट फंक्शनच्या यू मध्ये लोअर लिमिट. तर हे झाले सेकंड आणि थर्ड टर्म इनफॅक्ट. आणि डी बाय डी एक्स जेव्हा इंटिग्रेशनच्या मध्ये जातो तेव्हा तो बनतो डाबा बाय डाबा एक्स. आता पुढच्या स्टेपमध्ये जसं की आपण LHS मध्ये सॉल्व्ह केलं तसंच इकडे बघणार आहोत की पहिली टर्म ही डायरेक्टली झिरोच येणार आहे. त्याचं कारण डाबा बाय डाबा एक्स म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथे एक्सची टर्मच नाही घेऊ तर हा कॉन्स्टंट झाला. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ ए एक्स. आता विथ रिस्पेक्ट टू एक्स झालंय म्हणून ए एक्सचं डेरिव्हेटिव्ह ए. पॉवर ओपन केला पॉवर ए स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. आणि तिसरी टर्म सुद्धा झिरोच येणार आहे. त्याचं कारण याच्यामध्ये ई रेस टू 0 जरी 1 असला पण डेरिव्हेटिव्ह ऑफ 0 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ 0 इज 0. ओके. सो फायनली आपल्याला RHS मिळाला आहे -2. तसाच ए आणि ए कॅन्सल होईल. सो इकडे मिळेल आपल्याला -2 ई रेस टू -a स्क्वेअर एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय ए कॅन्सल झाल्यावर फक्त √π उरतो. आणि ऑब्झर्व करा इकडे LHS आणि RHS सेम आली. LHS इक्वल्स टू RHS. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण गिवन एक्झाम्पलला व्हेरीफाय केलं. आधी LHS फाइंड आउट केली युजिंग द डेफिनेशन. LHS मग RHS फाइंड आउट केली. दोघं सारखे दाखवले. ठीक आहे. चला पुढचं एक्झाम्पल बघू. इव्हॅल्युएट डी बाय डी एक्स ऑफ एरर फंक्शन ऑफ रूट एक्स. आता या ठिकाणी शो दॅट नाही फक्त इव्हॅल्युएट करायचंय. सेम ॲज बिफोर पहिल्यांदा आपण डेफिनेशन लिहून घेऊयात एरर फंक्शन ऑफ रूट एक्सची. ओके. वी नो एरर फंक्शन ऑफ रूट एक्स. एरर फंक्शन ऑफ रूट एक्स जसं आपण एरर फंक्शन ऑफ एक्स फाइंड आउट करतो तसंच एरर फंक्शन ऑफ रूट एक्स असणार आहे. इट इज 2/√π इंटू फक्त एरर फंक्शन म्हणजे 0 पासून स्टार्ट होईल तो आणि कॉम्प्लिमेंट असेल तर ह्या टर्म पासून स्टार्ट होईल तो. ठीक आहे. तर एरर फंक्शन ऑफ रूट एक्स विल बी 0 पासून ह्या टर्म पर्यंत म्हणजेच रूट एक्स पर्यंत इंटू फंक्शन मध्ये काही घ्या टीच्या फॉर्म मध्ये घ्या किंवा एक्सच्या फॉर्म मध्ये काही फरक पडणार नाही. आता जे इव्हॅल्युएट करायचे तीच टर्म डायरेक्टली. सो डी बाय डी एक्स ऑफ एरर फंक्शन ऑफ रूट एक्स. So it is d by dx of error function ची value that is 2/√π into 0 to root x e raised to -u square into du. आता ह्या ठिकाणी आपण वापरणार आहोत रूल नंबर 2 that is DOS चा रूल नंबर 2. पण तो वापरण्यासाठी 2/√π ला बाजूला ठेवूयात. सो 2/√π बाजूला आणि ब्रॅकेट मध्ये घेऊयात d बाय डी एक्स ऑफ 0 to root x into e raised to -u square into du. तर या ठिकाणी आपण रूल 2 का वापरतोय कारण इथे 0 to root x हे व्हेरिएबल लिमिट आहे. मग हे व्हेरिएबल लिमिट असल्यामुळे आपण इथे DOS चा रूल 2 वापरणार आहे. तर DOS चा रूल 2 काय सांगतो तर 2/√π ॲज इट इज ब्रॅकेट मध्ये जेव्हा हा डी बाय डी एक्स इंटिग्रेशनच्या मध्ये जाईल तेव्हा तो पार्शल बनतो. दॅट बिकम्स पार्शल डेरिव्हेटिव्ह 0 to root x इंटू डाबा बाय डाबा एक्स ऑफ ई रेस टू -u स्क्वेअर इंटू du. ही झाली तुमची पहिली टर्म. DOS रूल 2 ची ही पहिली टर्म आहे. आता दुसरी आणि तिसरी टर्म कशी काढणार आहोत आपण तर सिंपल आहे बघा. हा जो डी बाय डी एक्स आहे तो इथे घ्यायचा. डी बाय डी एक्स ऑफ काय तर अपर लिमिट. सो डी बाय डी एक्स ऑफ अपर लिमिट इंटू फंक्शन मध्ये यू च्या जागेवर अपर लिमिट.
दॅट इज ई रेस टू मायनस रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. यूच्या जागेवर अप्पर लिमिट पुट केलं मायनस डी बाय डी एक्स ऑफ लोअर लिमिट दॅट इज डी बाय डी एक्स ऑफ 0 इंटू फंक्शन मध्ये यूच्या जागेवर 0. तर अशा प्रकारे आपण डीवायचा रूल 2 वापरतो बघा. आता ह्या ठिकाणी पहिली टर्म ही 0च येणार आहे. त्याचं कारण डाबा बाय डाबा एक्स ऑफ ई रेस टू मायनस यू स्क्वेअर म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू मायनस यू स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. याच्यामध्ये एकची टर्म नसल्यामुळे हा पूर्णपणे कॉन्स्टंट झाला आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असल्या कारणाने ही टर्म 0 येईल आणि इंटिग्रेशन ऑफ 0 विल बी 0 म्हणजे पहिली टर्म पूर्णपणे 0 झाली. त्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज 1/2 रूट एक्स 1/2 रूट एक्स आणि ई रेस टू रूट एक्स स्क्वेअर. आता रूट एक्सचा स्क्वेअर करताना रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल, सो इट इज ई रेस टू मायनस एक्स. ओके, आणि शेवटची टर्म सुद्धा 0 येणार आहे. त्याचं कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ 0 इज 0. ई रेस टू 0 जरी 1 असलं पण बाजूला 0 आहे, सो लास्ट टर्म सुद्धा 0. याला सिम्प्लिफाय केलं, सो इट इज 2/√π इंटू ई रेस टू मायनस रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स. तर या ठिकाणी 2 कॅन्सल, ई रेस टू मायनस रूट एक्स तसाच, सॉरी ई रेस टू रूट एक्स आहे तो ई रेस टू मायनस एक्स आणि इथे ई रेस टू मायनस एक्स तसाच अपॉन 2 कॅन्सल केल्यानंतर रूट पाय आणि रूट एक्स बिकम्स रूट पाय इंटू एक्स. दोघांना एकत्र करता येईल आपल्याला. आणि अशा प्रकारे आपण फाइंड आउट केली आहेत व्हॅल्यू ऑफ डी बाय डी एक्स ऑफ एरर फंक्शन ऑफ रूट एक्स. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल बघू. सो दॅट a to b e to the minus x square dx equals to root pi by 2 in bracket error function of b minus error function of a. या ठिकाणी आपण प्रॉपर्टीचा पण वापर करणार आणि डेफिनेशनचा पण वापर करूयात. सगळ्यात आधी आपल्याला 2 प्रॉपर्टीज लागतील. एक म्हणजे वी नो दॅट एरर फंक्शन ऑफ एक्स आणि दुसरं लागेल आपल्याला एरर फंक्शन ऑफ इन्फिनिटी. The error function of infinity and error function of x using definition it is 2/√π 0 to x असल्यामुळे 0 to x घेऊ आपण इकडे e raised to minus u square into du आणि error function of infinity will be same as definition e raised 2/√π 0 to infinity e raised to minus u square into du. But इकडे एरर फंक्शन ऑफ इन्फिनिटी हा 1 असतो, त्यामुळे आपण याचा वापर आपण इथे ॲज अ 1 म्हणून करू शकतो. म्हणजेच काय, या इंटिग्रेशनची व्हॅल्यू 1 असते युजिंग द प्रॉपर्टी. दॅट प्रॉपर्टी इज व्हॉट, प्रॉपर्टी काय आहे की एरर फंक्शन ऑफ इन्फिनिटी इज 1. मग आता ह्या ठिकाणी जर एरर फंक्शन ऑफ इन्फिनिटी 1 आहे तर याचाच वापर करून आपण गिवन इंटिग्रेशनला स्प्लिट करू शकतो. कसं करायचंय बघा, इकडे आपण लेफ्ट साइडला 1 घेतला इज इक्वल टू एरर फंक्शन ऑफ इन्फिनिटी. बट एरर फंक्शन ऑफ इन्फिनिटी म्हणजेच काय, तर इट इज 2/√π 0 टू इन्फिनिटी e raised to minus u square into du. ओके, आता हा जो 0 टू इन्फिनिटी याचे आपण 3 तुकडे करू शकतो. हा जो a to b गिवन शो दॅट मध्ये जर पाहिलं तर आपल्याला a to b मध्ये सॉल्व्ह करायचे. तर 0 टू इन्फिनिटीच्या मध्येच कुठेतरी a to b असणार आहे. मध्ये समजा इकडे a असेल आणि इकडे समजा b. तर आपण ह्या 0 टू इन्फिनिटीचे 2 तुकडे करू शकतो, 3. एक आपण असा घेणार 0 टू a, दुसरा आपण घेऊयात a टू b आणि तिसरा घेऊयात b टू इन्फिनिटी. म्हणजे काय, गिवन इंटिग्रेशनचा आपण स्प्लिट करू शकतो या 3 तुकड्यांमध्ये. सो इट इज 2/√π तसाच आणि ह्या इंटिग्रेशनचं स्प्लिटिंग असणार आहे 0 टू a, देन a टू b
आणि बी टू इन्फिनिटी. फक्त आपण स्प्लिट केलंय त्याला, बाकी काहीच नाही. आता स्प्लिट केल्यानंतर हा 2/√π तिघांना दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का 2/√π 0 to a e raised to minus u square du. याचं जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर एरर फंक्शन ऑफ एक्सची डेफिनेशन आणि फर्स्ट टर्म सारखीच आहे. फक्त इकडे 0 to x आहे म्हणून आपण त्याला एरर फंक्शन ऑफ एक्स म्हणतोय, आणि इकडे 0 to a असल्यामुळे आपण त्याला म्हणणार एरर फंक्शन ऑफ ए. पहिली टर्म आली तुमची, हवं तर 2/√π मध्ये मल्टिप्लाय करून देऊयात आणि मग लिहू 2/√π मध्ये मल्टिप्लाय केला, इट इज 0 to a e raised to minus u square du plus 2/√π a to b e raised to minus u square du plus 2/√π b to infinity, बाकी सगळं ॲज इट इज. आता ऑब्झर्व करा, फर्स्ट टर्म आणि डेफिनेशन चेक करा. एरर फंक्शन ऑफ एक्सची डेफिनेशन आणि फर्स्ट टर्म जर कम्पॅरिझन केलं तर इट इज, फर्स्ट टर्म म्हणजेच काय, तर फर्स्ट टर्म म्हणजेच एरर फंक्शन ऑफ ए. कारण वरती एक्स असेल तर त्याला आपण एरर फंक्शन ऑफ एक्स म्हणतो, वरती ए असेल लिमिट तर इट इज एरर फंक्शन ऑफ ए. पहिली टर्म झाली तुमची एरर फंक्शन ऑफ ए. त्यानंतर खाली बी, वरती इन्फिनिटी, वरती जर इन्फिनिटी असेल तर आपण त्याला कॉम्प्लिमेंट म्हणतो, कॉम्प्लिमेंट. तर इट इज अ एरर फंक्शन कॉम्प्लिमेंट ऑफ बी. म्हणजे हा झाला तुमचा एरर फंक्शन ऑफ ए आणि हा झाला एरर फंक्शन कॉम्प्लिमेंट ऑफ बी. सो पुटअप करूयात. 1 इक्वल्स टू एरर फंक्शन ऑफ ए. मधल्या टर्मला डिस्टर्ब नाही करायचंय आपल्याला, कारण तीच टर्म आपल्याला शो दॅट मध्ये लागणार आहे. मधली टर्म तशीच ठेवूयात. प्लस एरर फंक्शन कॉम्प्लिमेंट ऑफ बी. ओके, कॉम्प्लिमेंट का, कारण बी पासून इन्फिनिटी पर्यंत. जर वरती इन्फिनिटी असेल तर तो कॉम्प्लिमेंट असतो, लक्षात ठेवायचं, आणि वरती जर नसेल तर तो फक्त एरर फंक्शन असतो. आता यातला आपण कॉम्प्लिमेंट आपण त्या साईडला घेऊन जाऊ, म्हणजे 1 ला तो सबट्रॅक्ट करेल. ठीक आहे, 1 मायनस एरर फंक्शन कॉम्प्लिमेंट. इथे आपण लिहूयात 1 मायनस एरर फंक्शन कॉम्प्लिमेंट ऑफ बी इक्वल्स टू एरर फंक्शन ऑफ ए प्लस सेकंड टर्म ॲज इट इज 2/√π 0 to a to b into e raised to minus u square into du. बट इथे सुद्धा परत एकदा आपण फॉर्म्युला वापरूयात कॉम्प्लिमेंटरी एरर फंक्शनचा, दॅट एरर फंक्शन ऑफ बी प्लस एरर फंक्शन कॉम्प्लिमेंट ऑफ बी इज ऑलवेज इक्वल्स टू 1. मग 1 मायनस एरर फंक्शन कॉम्प्लिमेंट ऑफ बी जर फाइंड आउट केलं तर हा एरर फंक्शन कॉम्प्लिमेंट तिकडे मायनस झाला, and therefore 1 minus error function complement will be error function of b. म्हणजे लेफ्ट हँड साईडला जी टर्म आहे त्या टर्मची व्हॅल्यू आपल्याला मिळेल फक्त एरर फंक्शन ऑफ बी, बाकी सगळं तसंच. आणि शेवटी हे दोघं सबट्रॅक्ट करून घेऊयात. हा इकडे मायनस झाला, सो इट इज एरर फंक्शन ऑफ बी मायनस एरर फंक्शन ऑफ ए इक्वल्स टू 2/√π a to b e raised to minus u square into du. आता जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला जे शोधाट करायचं आहे तीच टर्म इकडे आलेली. मग ती टर्म आणण्यासाठी आपण काय करणार आहोत, हा 2/√π इकडे मल्टिप्लाय करतो, तिकडे डिवाइड करेल. सो हा 2/√π त्या साईडला √π/2 होणार. सो फायनली आपल्याला मिळतोय √π/2 आतमध्ये एरर फंक्शन बी मायनस एरर फंक्शन ए इक्वल्स टू a to b e raised to minus u square into du. ऑब्झर्व करा, जे शोधाट करायचं आहे तेच हे इंटिग्रल आहे, तेच
हे इंटिग्रल आहे, फक्त लेफ्ट हँड साईडला जे आहे ते राईट साईडला गेले आणि राईट साईडला जे आहे ते लेफ्ट हँड साईडला गेले. चेक. तो अशा प्रकारे आपण गिवन एक्झाम्पलला प्रूव्ह केलं युजिंग द डेफिनेशन अँड सम बेसिक प्रॉपर्टीज. आता काही एक्झाम्पल मी तुम्हाला देतो ॲज अ होमवर्क, तुम्ही बघा ते. शो दॅट इंटिग्रल इक्वल्स टू दिस अँड वन एक्झाम्पल इज इव्हॅल्युएट डी बाय डी टी ऑफ एरर फंक्शन कॉम्प्लिमेंट ऑफ रूट टी. जसं की मी एक सम सॉल्व्ह केले एरर फंक्शन ऑफ रूट टी, तसंच तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी सॉल्व्ह करायचे आणि हे आन्सर आणायचे. ठीक आहे, थँक्यू.